तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला पुढे असं पाहायला मिळणार आहे. इकडे नंदिनी त्या मानिनीला विचारत असते की काकू थांबा आई, तुम्ही कुठे जात आहात. त्यावर ती म्हणते का गं, तुझं काही माझ्याकडे काम आहे का. त्यावर नंदिनी म्हणते नाही आई, तसं काही नाही, मी आज तुमच्या आवडीची पालेभाजी बनवत होते, तर मी हे विचारण्यासाठी आले होते की भाकऱ्या बनवायच्यात की चपात्या. त्यावर ती नंदिनीला फार अस्वस्थ दिसते. त्यावर ती म्हणते काय झालं आई, काही प्रॉब्लेम आहे का. त्यावर मानिनी म्हणते नाही. त्यावर ती म्हणते मग तुम्ही कुठे जात आहात. त्यावर ती मानिनी म्हणते तुझ्या बहिणीने जे अब्रूचे धिंडवडे काढलेले आहेत ते बघण्यासाठी जात आहे, असं ती स्वतःच्या मनाशीच म्हणते आणि त्या नंदिनीच्या चेहऱ्यावरनं हात फिरवते आणि तिथनं निघून जाते. त्यानंतर इकडे तो जीवा त्या कॅफेमध्ये आलेला असतो, पण त्याला कुठेही टेबल शिल्लक नसतो. तेवढ्यातच तिथली ती वेटर येते आणि म्हणते तुम्ही या टेबलवर बसा, तोपर्यंत मी एक टेबल तुम्हाला रिकामा करून देते, असं ती त्या जीवाला सांगते. त्यानंतर ती त्यांना विचारते तुम्ही दोघं एकत्रच आहात ना. त्यावर ते दोघंही एकसोबतच नाही असं उत्तर देतात. त्यानंतर ती म्हणते सॉरी, त्याचं काय आहे ना, आधी नेहमी तुम्ही एकत्रच असायचात म्हणून मी म्हटलं, पण सॉरी मॅडम, पण सर आता इथे दुसरा कोणताही टेबल रिकामा नाही आहे, मी तोपर्यंत चेक करते एखादा टेबल रिकामा आहे का. प्लीज मॅडम, तोपर्यंत सर इथे बसले तर तुम्हाला चालेल का, असं ती वेटर विचारत असते. आणि त्यानंतर तो जीवा म्हणतो इट्स ओके, तुम्ही बघा, तोपर्यंत मी इथे आहे, असं म्हणून तो जीवा तिथे बसतो. आणि त्यानंतर तो तिथे बसल्यानंतर टेबल वाजवायला लागतो. त्यानंतर ती काव्या त्याला विचारते तू का वाजवत आहेस. त्यावर तो म्हणतो खरं तर आता तुला माझा श्वास घेण्याचाही त्रास होईल. खरं तर एकेकाळी आपण इथे याच ठिकाणी या कॅफेमध्ये 5-5 तास एकत्र बसून असायचो, तरी देखील आपला इथनं पाय निघत नव्हता, पण आता मात्र मी तुला 5 मिनिटही सहन होत नाहीये. यू नो वॉट, मला तर आता आपल्या भांडणांचा फार कंटाळाच आलेला आहे. त्यावर ती विचारते मग काय करायचं जीवा, मैत्री करायची का भांडण बाजूला ठेवून. पण मी तुला आधीच सांगत आहे, आता मला आपल्यामध्ये कोणतंही नातं इस्टॅब्लिश करायचं नाहीये. त्यानंतर तो म्हणतो तुम्हाला कळालं नाही मिसिस पार्थ देशमुख, मी असं म्हणालो मला सध्या भांडणांचा कंटाळा आला आहे. याचा अर्थ असा नाही की मला तुमच्याशी मैत्री करायची आहे, आणि मुळात मैत्री त्यांच्याशी करतात ज्यांना मैत्री शब्दाचा अर्थ कळतो. त्यानंतर तो म्हणतो खरं तर ॲक्च्युली माझं फारच चांगलं चाललेलं आहे, मी खूप चांगल्या मूडमध्ये आहे आणि माझं सर्व काही व्यवस्थित आहे. खरं तर मी इथे कामासाठी आलो आहे, आता माझे क्लायंट मला भेटण्यासाठी इथे येत आहात, त्यामुळे प्लीज मला कोणतीही निगेटिव्ह वाईब्स तू देऊ नको, एवढीच एक छोटीशी रिक्वेस्ट होती. त्यावर ती काव्या म्हणते एक्सक्यूज मी, तुझा आणि क्लायंटचा काय संबंध, तू आधीही सेटल्ड नव्हतास आणि आत्ताही सेटल्ड नाहीये. त्यावर तो जीवा तिचं हे वाक्य ऐकून आणि चिडतो आणि म्हणतो खरं तर मी इतके दिवस जी स्वतः अनस्टेबल आहे तेही डोक्यातनं, त्यामुळे मी सेटल्ड होत नव्हतो, पण आता ना मी अशा मुलीसोबत आहे जी अगदी माझ्यासोबत कायमच असते आणि ती अगदी तिचे पाय जमिनीवर गच्च रोवून आहे, त्यामुळे मी आता सेटल्ड व्हायचा प्रयत्न करत आहे. अनादर जी माझ्या आत्ता सोबत आहे ना नंदिनी, ती अगदी शांत आहे आणि तिची साथ मला अगदी पावलोपावली आहे, म्हणून आता मी कधीही डगमगणार नाही आणि जरी मी पडलोच ना तरी देखील ती मला सावरायला नक्कीच येईल, हा माझा विश्वास आहे. आणि जर मला हीच साथ आधी भेटली असती ना तर मी हे गोल कधीच अचीव केलं असतं, असं तो त्या काव्याला म्हणतो. त्यानंतर तो म्हणतो जाऊ देत, पण सोड हे सर्व, तुला यातलं काहीही कळणार नाही. त्यावर ती काव्या वेटरला आवाज देते आणि म्हणते तुम्ही यांच्यासाठी टेबल बघणार होतात का, जर बघितलं असेल तर ह्यांना इथनं जायला सांगा, जरी ह्यांना टेबल मिळालेला नसेल तरी ह्यांना इथनं जायला सांगा, निघा इथनं, असं ती जीवाकडे पाहून म्हणत असते. त्यानंतर त्या जीवाचा आवाज फारच चढलेला असतो, कॅफेतले सगळे लोक त्यालाच बघत असतात. आणि त्यानंतर इकडे त्या मानिनीची मैत्रीण तिला कॉल करून विचारते मनू तू कुठे आहेस. त्यावर ती म्हणते अगं मी इथेच आहे सिग्नलला. त्यावर ती म्हणते तू सिग्नलवरनं माझं कॅफे जवळच आहे, तू ती ऑटो सोड आणि चालतच ये मागच्या रस्त्यानं, तू लवकर पोहोचशील. त्यानंतर इकडे ती रम्या युगच्या रूममध्ये आलेली असते, कारण युगच्या रूमची तिला साफसफाई करायची असते. त्यावर
त्यावर तो युग म्हणतो, अगं रम्याताई, तू तर काल परवाच माझी रूम क्लीन केली होतीस ना? त्यावर ती म्हणते, हो अरे, पण तू असा अचानक आलास ना, त्यामुळे पडदे धुवायचे राहिले असतील, तेही मला काढायचे आहेत. जर मी असं काम केलं नाही तर मला मामी फारच ओरडेन. प्लीज तू जातोस का? मी अगदी 0 मिनिटात माझं काम करून घेते. त्यानंतर युग म्हणतो, ठीक आहे, पण जे काही करायचंय ते लवकर कर, असं म्हणून तो तिथनं निघून जातो. त्यानंतर ती रम्या त्या युगच्या रूममध्ये युग गेल्यानंतर सगळीकडे शोधाशोध करायला लागते. कबर्डमध्येही बघते, त्यानंतर तिथे असलेल्या त्या टेबलवरतीही टेबलच्या बॉक्समध्ये देखील ती चेक करते. तर तिथे तिला फायनली जे त्या युगला कॉलेजमधनं रस्टिकेट केलेलं लेटर असतं ते तिला सापडतं. आणि त्यानंतर ती म्हणते, हेच युग एवढ्या दिवसापासून सर्वांपासून लपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता, पण युग आता मला तुझा कसा फायदा घेते मी ते तू बघच. आणि ते लेटर त्या रम्याच्या हाती लागतं. आणि इकडे ती काव्या जीवाला म्हणत असते, आता निघा इथून जीएनमॅन जय देशमुख. त्यावर तो म्हणतो, 1 मिनिट. त्यावर तो त्याच्या क्लायंटला कॉल करतो आणि म्हणतो, सर तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहात? त्यावर ते म्हणतात, मी फडके रोडपर्यंत आहे. त्यावर तो म्हणतो, मग तुम्ही इकडे येऊ नकात, कारण कसं आहे ना, हे कॅफे इतकं काही खास नाही आहे, कारण इथे फार निगेटिव्ह वाईब्स येत आहेत, इथली लोकही चांगली नाही आहेत. तुम्ही एक काम करा ना, तुम्ही तिकडेच थांबा, मी तिथे येतो, कारण तिथे देखील बरीचशी चांगली कॅफे आहेत, तिथे आपण भेटूयात, असो तो त्या सरांना म्हणतो. आणि त्यानंतर तो म्हणतो, सर तिथे देखील भरपूर चांगली कॅफे आजूबाजूला आहेत, 5 मिनिट थांबा, मी तिथे पोहोचतोच, कारण उगाचच आपण चांगल्या कामाला सुरुवात करत आहोत आणि चांगल्या कामाची सुरुवात इथल्या निगेटिव्ह लोकांच्या, खराब लोकांची तोंड बघून करायला नको, असं म्हणून तो जीवा त्या काव्यासमोर असं म्हणतो आणि त्यानंतर तिथनं निघून जातो. त्यानंतर ती सुनीता देखील जीवाच्या मागे जात असते, त्याला आवाज देते, पण तो फारच घाईमध्ये असतो आणि त्यानंतर तो तिथनं निघून जातो. आणि तेवढ्यातच तिथे मानिनी देखील येते आणि मानिनी तिला आवाज देते, सुनीता कुठे आहेस तू? अगं. त्यावर ती म्हणते, किती वेळ केलास म्हणू? त्यावर ती म्हणते, खरं तर आता मला राहवत नाहीये, मला बघायचं आहे तो मुलगा कुठे आहे आणि तो कोण आहे, चल मला पटकन दाखव, काव्या कुठे आहे? त्यावर ती म्हणते, अगं तू जरा लेट केलास यायला. त्यावर ती म्हणते, काय झालं, तो गेला का? त्यावर ती म्हणते, हो ना गं, तो आत्ताच इतक्यातच निघून गेला, नाहीतर मला तुझ्या सुनाला रंगेहात तुला पकडून देता आलं असतं, पण ही देखील संधी माझ्या हातनं गेली. त्यावर मानिनी म्हणते, तिचं नशीबच तिच्या जोरावर आहे. त्यावर सुनीता म्हणते, हो ना गं, तसंच काहीसं झालं आहे. त्यावर ती विचारते, काव्या कुठे आहे सध्या? त्यानंतर ती सुनीता काव्या तिला दाखवते आणि त्यानंतर ती म्हणते, मला तर विश्वासच बसत नाहीये, ही मुलगी असं काही वागू शकेल. तर ती म्हणते, काय वागते ही मुलगी, मला तर कळतच नाहीये. त्यावर ती म्हणते, खरं तर ही फार बाटल्या गाठीची आहे तुझी सून. आधी त्याच्याकडनं गुलाब घेतला आणि ॲज युज्युअल भांडले, काय मग तो निघून गेला. त्यानंतर ती म्हणते, तुमच्या समोर ही एक वागते आणि मागे अशी तुम्हा सर्वांची फसवणूक करते, विशेषतः पार्थची. त्यानंतर मानिनी तिला बोलायला जाते. त्यावर तिची मैत्रीण सुनीता तिला अडवते आणि म्हणते, अगं तू आत्ता तिला काहीही बोलू नकोस, घरी गेल्यासच तू तिला बोल, कारण इथे आजूबाजूला 4 लोक देखील आहेत, असं म्हणून ती मानिनीचा राग शांत करते आणि तिला समजावते. आणि त्यानंतर तेवढ्यातच मानिनीला पार्थचा फोन येतो. त्यावर तो म्हणतो, आई कुठे आहेस? त्यावर मानिनी म्हणते, जिथे मी खूप आधी असायला हवं होतं. त्यावर तो म्हणतो, आई तू काय बोलतीयेस? त्यावर मानिनी म्हणते, अरे काही नाही, तू बोल ना, काय म्हणतोयस तू? त्यावर तो म्हणतो, आई अगं आता नवरात्र सुरू होत आहे आणि काव्याचीही लग्नानंतर पहिलीच नवरात्र आहे, त्यामुळे तिच्यासाठी मी 9 रंगाच्या साड्या घ्यायचं ठरवलं आहे. तिला मला गिफ्ट द्यायचं आहे, सरप्राईज, पण मला काही कळत नाहीये नेमकं कुठल्या साड्या घ्यायला हव्यात, काठपदराच्या घेऊ, सिल्कच्या घेऊ की पैठणी घेऊ की नऊवारी घेऊ? मला कसं आहे ना, बायकोसाठी पहिल्यांदाच मी साड्या घेत आहे, त्यामुळे मला फारसा अनुभव नाही, प्लीज माझी मदत कर ना, मला काहीतरी सजेस्ट कर, असं तो त्याच्या आईला म्हणत असतो. तर मानिनी पार्थला म्हणते, अरे मी जरा कामात आहे, सॉरी, पण मी तुला नंतर कॉल करते. त्यावर तो म्हणतो, ठीक आहे आई, तुझं काम झाल्यानंतर मला सजेस्ट कर, मी एक काम करतो, सगळ्या साड्यांचे फोटोज काढून ठेवतो आणि काव्याला मात्र यातलं काहीही कळू देऊ नकोस. त्यानंतर
असं म्हणून ते दोघेही फोन ठेवतात आणि त्यानंतर इकडे त्या मानिनीला फारच रडायला येतं. त्यानंतर ती सुनीता तिला म्हणते काय झालं मनू. त्यावर ती म्हणते अगं माझा मुलगा पार तिथे काव्यासाठी 9 रंगाच्या नवरात्रीसाठी साड्या घेत आहे आणि ही मुलगी इकडे बघ ना काय करतीये. हिला जरा देखील लाज वाटत नसेल का. हिचा थोडाही जीव चाचपरत नाही का. असं खोटं बोलताना उगाचच त्या काव्याला च्या आयुष्यामध्ये येण्याची काही एक गरज नव्हती. जर तिचं असं होतं तर तिने आधीच क्लिअर सांगायचं ना. त्यावर सुनीता तिला म्हणते तू आधी शांत हो, रडू नकोस, ये इथे बस आणि नंतर आपण बोलूयात. त्यानंतर त्या दोघी जणी देखील कॅफेमधल्या एका टेबलवर बसतात आणि त्यानंतर ती मानिनी त्या सुनीताला सांगायला लागते अगं खरं तर ह्या आधी ती फारच विचित्रसारखं वागायची लग्न झाल्या झाल्या, पण मला वाटायचं तिला हे अशा परिस्थितीमध्ये लग्न झालं आहे आणि तिला मान्य नाहीये म्हणूनच ती अशी वागते की काय, त्यामुळे मी सोडून दिलं. पण आता मला त्याचा खरा अर्थ समजत आहे. खरं तर मी त्यावेळीसच तिला खडसावून विचारायला हवं होतं, पण माझं चुकलंच असं ती सुनीताला म्हणत असते. पण त्यानंतर ती म्हणते अगं पण हल्लीच्या काही दिवसात तिच्यामध्ये फारच बदल झाला होता म्हणून मी ह्या सर्व गोष्टींकडे काननिराळेपणा केला. त्यानंतर ती म्हणते ह्या बेशरम मुलीला जरा देखील माझ्या लेकराची पारची फसवणूक करताना काहीच कसं ग वाटत नसेल, पण आता काही हरकत नाही, हिला घरी येऊच देत, मग मी तिला दाखवते पारची आई काय करू शकते, त्यावेळेसच तिला समजेन खूप झालं आता. असं म्हणून ती स्वतःचे डोळे पुसते. त्यावर ती सुनीता तिला म्हणते अगं हल्लीच्या मुली अशाच आहेत, त्यांना जरा देखील कुटुंबाचं फॅमिलीचं काहीही वाटत नाही असं ती त्या मानिनीला सांगत असते आणि ती मानिनी रडत असते. त्यानंतर तेवढ्यातच त्या काव्याचं लक्ष मानिनी काकूंकडे जातं आणि त्यानंतर ती म्हणते अरे मानिनी काकू तुम्ही कधी आला तिथे, असं ती त्यांना विचारते. तर ती म्हणते अरे वा सुनीता काकू तुम्ही देखील इथे आहात का, तर आता 2 मैत्रिणी ठरवून भेटल्या आहेत तर वा नाईस, छानच आहे, असं ती मानिनी काकूंना म्हणते. त्यानंतर ती म्हणते अगं काव्या ही सुनीताचं कॅफे हेच आहे, ही त्या कॅफेची ओनर आहे. त्यावर ती म्हणते सॉरी मला माहीत नव्हतं. त्यावर मानिनी म्हणते आपल्याला माहीत नसलेल्या गोष्टी बऱ्याच उशिरा कळतात खूपदा. त्यानंतर ती म्हणते सॉरी काकू आणि त्यानंतर मानिनी म्हणते काय ग मग काव्या हीच आहे का तुझी लायब्ररी. त्यावर ती म्हणते नाही काकू त्याचं काय आहे, मी लायब्ररीमध्ये जाणारच होते पण आलिशा आणि मी आम्ही सोबत जायचं ठरवलं, मग तिच्यासाठी मी इथे वाट बघत बसली होते, पण आता खूप वेळ झाला ती आलीच नाही. काही हरकत नाही, मी तिला पुन्हा एकदा कॉल करून बघते. असं म्हणून ती काव्या कॉल करण्यासाठी त्या आलिशाला तिथनं थोडंसं दूर जाते. त्यानंतर ती सुनीता मानिनीला म्हणते बघतीयस ना तू मनू, तुझी सून किती सफाईदारपणाने खोटं बोलत आहे, तिच्या चेहऱ्यावर जरा देखील भीती नाहीये. त्यानंतर ती म्हणते बघ आता मी तुला गॅरंटी देऊन सांगते, कारण मी हे कॅफे 8-9 वर्षांपासून चालवत आहे. ह्या मुलांचं ना इथेच हीच लायब्ररी आणि हीच पंढरी असं असतं बघ. आता थोड्या वेळातच तुला येऊन सांगेन की अलिशाने फोन उचलला नाही, त्यामुळे आज आम्ही लायब्ररीला जाणार नाही आहोत, मी एकटीच जाते, असं म्हणून निघून जाईल बघ. त्यानंतर इकडे ती काव्या अलिशाला कॉल करत असते, पण अलिशा काही तिचा फोन उचलत नाही. कसं आहे ना म्हणू तू फार भोळी आहेस ग, ह्या मुलांचं आधीच सर्व ठरलेलं असतं आणि जरीही ठरलेलं नसलं ना तरी देखील ऐनवेळी अगदी चप्पळपणेही खोटं बोलतात. आणि त्यानंतर इकडे तो युग पाणी पित असतो. त्यानंतर त्याला पाणी पिताना ठसका लागतो. तेवढ्यातच तिथे नंदिनी येते आणि नंदिनी म्हणते हळू युग सावकाश, जरा दम्मानी पाणी पी, तुला आता बरं वाटतंय ना, तू ठीक आहेस का, असं त्याला विचारते. आणि त्यानंतर तिची काळजी पाहून त्या युगला त्याने जे तिला उद्धटपणे बोलला होता ते सर्व त्याला आठवतं. त्यानंतर तो म्हणतो वहिनी खरंच सॉरी. त्यावर ती म्हणते कशासाठी. त्यावर तो म्हणतो खरंच मी तुला फारच रूडसारखं बोललो. त्यावर ती म्हणते अरे ह्यात सॉरी काय, फॉर्मॅलिटी करण्याची काहीही गरज नाही आहे आणि सॉरीची तर बिलकुलच नाही, कारण लहान दीर भावासारखाच असतो आणि भावा बहिणींमध्ये काही भांडणं
होत नाहीत का? भाऊ बहिणीला बोलू शकत नाही का? तुझा पूर्ण हक्क आहे मला बोलण्याचा, तू माझा लहान भाऊच आहेस असं ती त्या युगला म्हणते. त्यानंतर त्या युगच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. त्यावर ती म्हणते, अरे एवढं इमोशनल राहून कसं चालेल? त्या दिवशीही तुला आनंद दादाची न्यूज कळाल्यास तुझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. त्यावर ती म्हणते, तू जरा स्ट्रॉंग राहायला शिक, तू असा हळवा राहू नकोस, सतत डोळ्यामध्ये पाणी आणायचं नाही आणि फार इमोशनलीही व्हायचं नाही असं ती नंदिनी युगला समजावून सांगत असते. त्यानंतर ती म्हणते, पण मला सांग युग, तुझ्या मनामध्ये असं काहीतरी आहे जे तू घरच्यांपासनं लपवत आहेस. काही हरकत नाही, तुला मला सांगायचं नसेल तर सांगू नकोस, मी तुला फोर्स करणार नाही. पण तुझे 2 मोठे भाऊ आहेत, तू त्यांना तर नक्कीच शेअर करू शकतोस. तुझ्या मनामध्ये जे काही आहे तू त्यांच्याशी शेअर कर. कारण कसं आहे ना, आपल्या मनामध्ये जास्त गोष्टी राहून त्याचा ब्लास्ट होत असतो. ते देखील आपलं मनही मेमरी कार्डसारखंच असतं. म्हणून कधीतरी आधनंमधनं संवाद नावाचा अँटीव्हायरस आपल्यामध्ये घुसवावा. त्याने कसं आपलं मन अगदी रिकामं आणि प्रसन्न मोकळं होतं असं ती त्या युगला म्हणते. हे ऐकून तर युगला आणखीनच वाईट वाटतं आणि त्याला रडायला येतं. त्यानंतर ती म्हणते, तू एकदम फ्रेश राहा आणि तुझ्या मनामध्ये जरी काही असेल तर तू बिनधास्त सांगू शकतोस असं ती त्याला समजावून सांगत असते. त्यानंतर तो युग त्या नंदिनीला त्याचा सर्व प्रॉब्लेम सांगतो. त्यानंतर ती म्हणते, नक्की आठव तू, तुझा एवढाच प्रॉब्लेम आहे का? तू आणखीनही काही आमच्यापासनं लपवत आहेस आणि काळजी करू नकोस, मी कोणालाही सांगणार नाही. प्रॉमिस करते हे आपल्या दोघातच राहील आणि मी तुझा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व करेन. आणि तू सांग, पण तू आणखी दुसरं तर काही माझ्यापासनं लपवत नाहीयेस ना? त्यावर तो युगने तिला पूर्ण सत्य सांगितलेलं नसतं आणि त्यानंतर तो जरा चाचपरतो. त्यानंतर इकडे ती वसू आत्या आणि रम्या म्हणत असतात की आता रम्या बघ तू, मी ह्याच गोष्टीचा कसा फायदा घेते आणि त्या युगला नाही त्या गोष्टी करायला लावते आणि हे सगळं गेम कसा त्या नंदिनीवरच उलटवते, म्हणजे सगळेजण नंदिनीला जबाबदार ठरवतील. त्यानंतर इकडे ती मानिनी त्या सुनीताला म्हणत असते, आता मी डायरेक्ट तिला घरी जाऊन विचारतेच की नेमका हा कोण मुलगा आहे, कारण आता मला ह्या गोष्टी सहन होत नाहीये. त्यानंतर ती म्हणते, कसं आहे ना, वेळीच ह्या सर्व गोष्टी थांबवायला हव्यात. त्यानंतर इकडे त्या नंदिनीच्या मनामध्ये मात्र किंतु परंतु असतो, कारण तिला असं वाटत असतं की आता हे घरच्यांना किंवा जीवाला सांगावं की नाही. तर मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला कमेंट देखील करा.